नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे छोटेसे फूल कसे बनवायचे आहे हे बघणार आहोत। तर हे अगदी छोटा आहे आणि 5 नंबरचे मोती आपण यामध्ये यूज केलेले आहेत, ऑरेंज आणि व्हाईट कलरचे। तर बघा, याच पॅटर्न मध्ये आपण तो गुलाबी फूल बनवलेला होता। तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, ते बघून घ्याल। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला एका धाग्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे। तर 6 मोती ओवायचे आणि त्याला एक व्यवस्थित अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे, किंवा तुम्ही शेवटी गाठ बांधून त्याच्या लास्टच्या गाठीच्या समोरच्या मोत्यातनं देखील सुई काढून असा गोल बनवू शकता। त्यानंतर ना आपल्याला आता इथे एक ऑरेंज कलरचा मोती, 4 पांढरे मोती, त्यानंतर 4 ऑरेंज आणि 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, एक ऑरेंज, 4 पांढरे, 4 ऑरेंज, त्यानंतर न 3 पांढरे। ठीक आहे, तर ह्या लाईनमध्ये आपल्याला असे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर न त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ज्या दिशेने सुई बाहेर आधी वर नेली होती त्याच दिशेने आपण खाली आणून घेतलेली आहे। त्यानंतर न इथे आपल्याला आता 3 ऑरेंज कलरचे मोती आणि 4 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत। त्यानंतर न खाली जो ऑरेंज कलरचा मोती ओवलेला होता, पहिला ऑरेंज कलरचा मोती, त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे। त्यानंतर न समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि हे एक जी पाकळी आपण बनवली त्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर कसं, तर सगळ्यात आधी एक ऑरेंज कलरचा मोती, त्यानंतर न 4 पांढऱ्या कलरचे मोती, त्यानंतर न 4 ऑरेंज कलरचे मोती, त्यानंतर न 3 पांढरे आणि वरतून पांढरे 3 मागे करायचे आणि ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतर न 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि 4 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे। पहिला जो ऑरेंज कलरचा मोती ओवला होता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि खाली जो 6चा गोल आहे त्या 6च्या गोलमधनं समोरच्या मोत्यामध्ये आपल्याला सुई काढायची आहे। तर बघा, अशा ह्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर ह्याच पॅटर्नमध्ये आपण 6 मोत्यांच्या ऐवजी 8 मोती घेऊन मोठा फूल बनवलेलं होतं आणि हे जे आहे आजचं हे आपण छोटं फूल बनवलेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला महिरप वगैरे बनवण्यासाठी जर छोटं फुलाची आवश्यकता असेल तिथे छोटं यूज करू शकता, मोठ्या फुलाची आवश्यकता असेल तर मोठं। त्यानंतर ना आता आपल्याला त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई वरती आणायची आहे। ते जे 4 पांढऱ्या कलरचे मोती आहेत त्या 4ही पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला आणून घ्यायची आहे। त्यानंतर ना एक पांढरा मोती ओवायचा आहे आणि समोरच्या पाकळीतला जे 4 पांढरे मोती आहेत त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर ना परत समोरच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे। बघा, व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहोत आपण हे दोन्ही पाकळ्या ज्या आहेत सर्व पाकळ्या एका पांढऱ्या कलरच्या मोत्यांनी जॉईन करून घेत आहोत। ठीक आहे, तर परत एक पांढरा मोती ओवला, त्यानंतर न त्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, परत समोरच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची। त्यानंतर न एक पांढऱ्या रंगाचा मोती ओवायचा आहे। त्यानंतर न मग काय, समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई खाली काढून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण जे पाकळ्या बनलेल्या आहेत आपल्या त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे एकमेकांसोबत, म्हणजे आपलं जे फूल आहे ते बनून तयार होईल। तर सेम याच पॅटर्नमध्ये आपण थोडंसं मोठं फूल बनवलेलं होतं गुलाबी कलरचं। जर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथून पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण हे शेवटचे जे पाकळी आहे ती पण जॉईन करून घेतलेली आहे आणि ही आपली फायनल जे लुक आहे या फुलाचं, छोट्याशा फुलाचं, हे बनून तयार आहे। तुम्हाला हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।